जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरवल्याचं प्रतिपादन किसन जाधव यांनी केलं। ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची सोलापुरातील मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच मोतीबागेतील निवासस्थानी भेट घेतली आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा केली आहे। तसंच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली आहे। यामुळे मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खासदार शरद पवार यांच्याकडून सोलापुरातील मद्रेचे संतोष पवार तुतारी हाती घेणार काय अशी एक चर्चा आता सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात रंगल्याचं चित्र आहे। सध्या हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्षाकडे आहे, मात्र या पक्षाकडून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे। माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिळके, माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील अशा अनेक रथी महारथींची नावं इच्छुकांमध्ये आहेत। ऐनवेळी जागा वाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालाच, तर भूमिपुत्र संतोष पवार यांनी खासदार पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकदीनं लढणार असल्याचं अभिवचन दिल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या मतदारसंघातील विविध गावच्या यात्रा, जत्रेतील कुस्ती फडाला हजेरी लावणं, जिंकलेल्या मल्लाला चांदीची गदा भेट देणं अशा अनेक माध्यमातून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा संतोष पवार यांचा आजतागायतचा प्रयत्न आहे। बहुजन चेहरा आणि विशिष्ट ध्येय उराशी बाळगून निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं मी राजकारणात सक्रिय झाल्याचं ते सांगतायत। म्हणून यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारी वाजणार काय या चर्चेला आता ऊत आलाय। अजितदादा पवार साहेब, त्याच पद्धतीनं खासदार सुनीलजी तटकरे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून मंजुनाथ नगर येथे डायमंड बेकरी ते शेख घर तसेच गायकवाड घर ते शेख घर इथपर्यंतच्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी जवळपास 7,89,904 रुपयाच्या रकमेची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि गेली अनेक वर्ष या ठिकाणी रस्त्याचा विषय प्रलंबित होता। या भागातील ज्येष्ठ मंडळी असतील, युवक असतील, माझ्या माता भगिनी असतील, या सर्वांचे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा होता। आज प्रत्यक्ष रूपात या कामाचा शुभारंभ या भागातील नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1,500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।